नमस्कार. स्वागत आहे तुमचं भावीस कुकिंगमध्ये. सर्वात आधी तुम्हाला व तुमच्या परिवाराला माझ्याकडून गुढीपाडव्याच्या म्हणजेच आपल्या मराठी नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. चला तर मग आज आपण गुढीपाडवा विशेष नैवेद्याची थाली बनवूया. आपण कुठलेही नैवेद्य बनवताना सुरुवात आधी वरण भात लावतो. त्यामुळे मी पाऊण वाटी इथं तांदूळ घेतलेले आहेत. तांदूळ मी स्वच्छ 3 पाण्याने धुवून घेतले. भात शिजेल इतकं पाणी घातलेलं आहे मी त्यात. आता त्यात चवीनुसार मीठ आणि थोडं तूप घातलेलं आहे. हे सर्व साहित्य आपण आता ढवळून घेऊ. आता हे भांड बाजूला ठेवून मी थोडी मुगाची डाळ आणि तुरीची डाळ असे एकत्र वरण बनवणार आहे. त्यामुळे हे दोघी डाळी ज्या भांड्यात डाळ शिजवायची आहे त्या भांड्यामध्ये मी ते टाकून घेतलं आणि डाळ शिजेल इतकं पाणी घातलेलं आहे. आता हे भाताचं जे भांड आहे ते डाळीच्या भांड्याच्या वर ठेवून मी कुकरमध्ये थोडं पाणी घेतलेलं आहे. आता हे दोन्ही भांडे याच्यात ठेवून याच्या आपल्याला 3 शिट्या काढून घ्यायच्या आहे. कुकरच्या शिट्या होत आहेत तोपर्यंत मी चपातीसाठी कणिक मळून घेते. माझी कणिक मळून झालेली आहे. आता मी हिला साईडला ठेवते. कणिक मळत असताना तिला असे वरती टोचे मारायचे आणि थोडी पाण्याचा सपका मारायचा म्हणजे कणिक मऊ होते. आता कणिक बाजूला ठेवून आपण भाजीची तयारी करून घेऊया. मी भरलेली भेंडीची भाजी करत आहे. त्यामुळे मी भेंडीला अशा प्रकारे मधून चीर पाडून घेतलेले आहेत. आता आपण त्याचं सारण बनवून घेऊ. मी इथे भाजलेले शेंगदाणे घेतले आहेत वाटीभर, जिरं घेतलेलं आहे, अद्रक घेतलंय, 7 ते 8 लसूणच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत. आता हे मिश्रण आपल्याला मिक्सरमध्ये वाटून घ्यायचं, जास्त बारीक वाटायचं नाही. इथे माझं सगळं मिश्रण हे वाटून झालेलं आहे. आता मी हे एका ताटलीमध्ये काढून घेते. यामध्ये 1 चमचा हळद घालायची आहे, 1.5 चमचा तिखट घालायचे. तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार आणि 1 चमचा गरम मसाला घालायचा आहे. आता यामध्ये चवीनुसार मीठ आणि तेलाचं मोहन घालायचं आहे आणि हे सर्व मिश्रण चांगलं एकजीव करून घ्यायचं. सर्व मिश्रण चांगलं एकजीव झालेलं आहे. आता आपण हे भेंडीमध्ये भरून घेऊ. आपली आता कणिक मळून झालेली आणि भाजीची पण तयारी झाली आहे. तोपर्यंत कुकरच्या पण 3 शिट्ट्या झालेल्या आहे. भाजी करून घेऊ. भाजी करण्यासाठी मी कढई इथे तापत ठेवलेली. आता यामध्ये तेल घालून घेऊ. तेल तापलं की यामध्ये जिरं मोहरी घालायची आणि कढीपत्त्याची पानं घालायची आणि हे सर्व आपण जे भेंडीचं मिश्रण केलं होतं हे सर्व यामध्ये घालायचं. सर्व भेंडी चांगली हलवून घ्यायची. जे फोडणीचं जे आपण टाकलेलं होतं जिरं मोहरी आणि कढीपत्ता हे सर्व भेंडीला लागलं गेलं पाहिजे आणि वरतून थोडं चवीला मीठ घालायचंय म्हणजे भेंडी शिजण्यासाठी. भेंडीला मी चांगलं हलवून घेते आणि आता भेंडीला मी दुसऱ्या गॅसवर शिफ्ट. बासुंदी बनवण्यासाठी मी इथं अर्धा लिटर फुल क्रीम दूध घेतलेलं आहे. 2 चमचा कस्टर्ड पावडर घेतलेली आहे. दूध थंड असतानाच मी कस्टर्ड पावडर मध्ये दूध थोडं बाजूला काढून घेतलं आहे. दुधाला छान उकळी आलेली आहे. आता यामध्ये मी 1 वाटी साखर घालून घेते. साखर तुम्हाला किती गोड आवडतं त्यानुसार कमी जास्त करू शकता. आता हे सर्व चांगलं मी हलवून घेत आहे. आता यामध्ये मी कस्टर्ड पावडर घालते. कस्टर्ड पावडर घालताना मी कंटिन्यू हात आपल्याला चालू ठेवायचे. दूध हलवत राहायचे नाही तर ते खाली बेसला बसून जातं. तुमच्याकडे जर केसर असेल तर तुम्ही केसर सुद्धा यामध्ये टाकू शकता. पण माझ्याकडे कस्टर्ड पावडर होती त्यामुळे मी कस्टर्ड पावडर टाकलेली आहे.
बासुंदीला आता आपल्याला हवी तशी कन्सिस्टन्सी आलेली आहे. यामध्ये आता मी मिक्स ड्रायफ्रुट्स घालत आहे. मी वरतून अजून थोडे ड्रायफ्रुट्स घातले आणि छान गुलाबाच्या पाकळ्या घातल्या. आता आपली बासुंदी रेडी आहे. बासुंदी होते तोपर्यंत आपली भेंडीची भाजी सुद्धा झालेली आहे. कुकर थंड झालेला आहे. कुकरमधून मी भात काढून घेतला आणि वरणाला मी साधी फोडणी देत आहे. वरण मी साधं करत आहे, त्याच्यामुळे मी याच्यात 1 चमचा हळद आणि चवीनुसार मीठ घातलेलं आहे. वरणाला चांगली उकळी आलेली आहे. आता यामध्ये मी कोथिंबीर घालून घेते आणि वरण आपलं आता तयार झालेले आहे. कणिक चांगली मुरलेली आहे. आता मी पोळ्या लाटून घेते. कणकीला चांगली मुरू दिली की पोळ्याही खूप छान होतात आणि मस्त अशा टम्म फुगतात आणि खाण्यासाठी पण खूप सॉफ्ट लागतात. आता आपला एकच पदार्थ राहिलेला आहे, तोही सगळ्यांचा आवडता कोशिंबीर. कोशिंबीर करण्यासाठी मी इथे 1 काकडी बारीक चिरून घेतलेली आहे, 1 टमाटा, थोडीशी कैरी घेतलेली आहे, 2 कांदे घेतले मोठ्या साईजचे आणि कोथिंबीर घेतली. आता हे सर्व साहित्य एका बाउलमध्ये मी काढून घेते.
यामध्ये कोथिंबीर घातलेली आहे. आता यामध्ये मी घरी लावलेलं दही घालत आहे. मी हे दही घरी लावलं होतं. आता हे दही यामध्ये टाकून सर्व एकजीव करून घ्यायचं आहे. हे सर्व चांगलं एकजीव झालं की याला 10 ते 15 मिनिटं मुरू द्यायचं आहे. 10 ते 15 मिनिटं झाल्यावर मी हे काढून घेतलं. आता मी याला फोडणी देते. फोडणी देण्यासाठी मी कढईमध्ये तेल तापत ठेवलंय. तेल चांगलं तापलेलं आहे. आता मी यामध्ये जिरं मोहरी घालते. जिरं मोहरी चांगली तडतडली की गॅस बंद करायचा आणि यामध्ये माझ्याकडे कढीपत्ता आहे, त्याच्यामुळे मी याच्यात कढीपत्ता टाकून घेते आणि हे सर्व फोडणी ह्या मिश्रणावर टाकून द्यायची. आता या कोशिंबिरीमध्ये मी चवीनुसार मीठ घातलेलं आहे. 1 चमचा काळं मीठ घातलेलं आहे आणि 1 चमचा चाट मसाला घातलेला आहे आणि हे सर्व मिश्रण चांगलं एकजीव करून घ्यायचं. आणि अशा प्रकारे आपला गुढीपाडव्याचा नैवेद्य तयार झालेला आहे. तुम्हाला माझी आजची ही सर्व नैवेद्याची थाली कशी वाटली मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि तुमचे नातेवाईक मित्रमैत्रिणींसोबत सुद्धा शेअर करा आणि सर्वात महत्त्वाचं चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया आता पुढच्या नवीन रेसिपीमध्ये.